महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या MBBS द्वितीय वर्षाच्या परीक्षेमध्ये फार्माकोलॉजीच्या फुटलेल्या पहिल्या पेपरची चौकशी सुरू होण्यापूर्वीच बुधवारी दुसरा पेपर फुटण्याची घटना घडली। यामुळे 1 तास उशिरा पेपर देण्यात आला। याबाबत राजर्षी शाहू छत्रपती शाहू वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता SS मोरे यांच्याकडे विचारणी केली असता त्यांनी आपणास कसलीही कल्पना नसल्याचे सांगितले। MBBSच्या द्वितीय वर्षाची वार्षिक परीक्षा दिनांक 2 डिसेंबर रोजी सुरू झाली आहे। राज्यातील 50 केंद्रावर ही परीक्षा घेण्यात असून त्यासाठी एकूण 7,900 विद्यार्थी बसले आहेत। दिनांक 2 डिसेंबर रोजी पहिल्या दिवशी फार्माकोलॉजी 1चा पेपर होता। हा पेपर झाल्यानंतर पेपर फुटल्याचे निदर्शनास आले। त्यामुळे हा पेपर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने परत घेण्याचा निर्णय घेतला आहे। या पेपरची चौकशी सुरू करण्याच्या आदेशाची शाई वाळण्यापूर्वीच बुधवारी घेण्यात येणारा फार्माकोलॉजी 2चा पेपरही फुटल्याचे निदर्शनास आले। फार्माकोलॉजी 2चा हा पेपर परीक्षा सुरू होण्यापूर्वी फुटल्याचे समजल्यामुळे दुपारी 2 वाजता सुरू होणारी परीक्षा 1 तास पुढे ढकलण्यात आली। त्यामुळे 2 ऐवजी 3 वाजता हा पेपर सुरू झाला। दरम्यान फार्माकोलॉजी 1चा फुटलेला पेपर 19 डिसेंबर रोजी घेण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे। MBBS द्वितीय वर्षाचा सलग दुसरा पेपर फुटल्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात तो चर्चेचा विषय बनला आहे।